ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली कुठे गेली? सगळेजण आता सायलीला शोधत आहे आणि सायली मात्र बाहेर झाडाजवळ बेशुद्ध पडलेली आहे. विमल बाहेर येते आणि सायलीला शोधत असते आणि तेवढ्यात आता सायली तिला समोर बेशुद्ध पडताना दिसते. कारण ती सायली सायली असा वहिनी खूपच आवाज देते, परंतु सायली तिला आता बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसताने आता विमलताई खूपच जोरात ओरड म्हणतात की सायली ताई. तेव्हा आता घरातील सगळ्यांच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचतो. तेव्हा सगळेजण तिकडे धाव घेतात की नक्की काय झालं. सगळ्यांना आता एक प्रकारची मोठा धक्का बसलेला असतो. विमलताई धावत सायली जवळ येतात. सायली ताई सायली ताई काय झालं? उठा उठा, अहो उठा ना. विमलताईंचा जीव टांगणीला लागलेला आहे आणि तेवढ्यात सायलीला अजूनपर्यंत काही शुद्ध आलेली नाही. अर्जुन धावतच सायली सायली येतो आणि सगळे त्याच्या मागे येतात. सगळ्यांना आता काय झालं सायलीला म्हणून खूप खूप टेन्शन येते. सगळेजण सायली सायली तुला काय झालं म्हणून आता सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सायली उठायला तयारच नसते. अश्विन म्हणतो की हिला काय झालं? ती अशी कशी पडली असेल? त्यावरती विमल म्हणते की मला खरंच माहिती नाही. मी जेव्हा आता शोधत शोधत इकडे आले तेव्हा मी पाहिलं त्या मला अशा पडलेल्या दिसल्यात. सगळ्यांना सायलीची काळजी वाटते की नक्की सायलीला काय झालं असेल. प्रताप म्हणतो की अरे तिला अगोदर आत तरी घ्या आणि सगळेजण आता सायलीला उचलू. अर्जुन तिला उचलतो, आत घेऊन येतो. त्यानंतर इकडे सचिन आणि वकील हे जेलमध्ये आता महिपला भेटायला आलेले आहेत आणि महिपची लवकरात लवकर सुटका होईल. कारण आता येथील कैद्यामध्ये प्रत्येकात चर्चा सुरू आहे की नक्की महिपतच इतकं चांगलं वागणं आणि महिपला खरंच आता शिक्षाही कमी होईल असं वाटतं. सगळ्या कैद्यापेक्षा मात्र महिप तर खूपच अगदी चांगला आहे आणि सगळं काही तो अगदी छान करतो, म्हणून त्याची शिक्षा नक्की कमी होईल. हे सचिन आता सगळं काही महिपला सांगत आहे आणि तुम्ही जे काही करतात ना ते सगळं काही लवकर होण्यासाठी तुमची खरंच खूप मदत होईल. त्यावरती महिप विचारतो की हे सगळं काही खरं होईल असं तुला वाटतं का? त्यावर सचिन म्हणतो की हो, एकदम 100% हे सगळं होणार म्हणजे होणारच. वकील म्हणतात की हो ना, मी पुढच्या हिअरिंगची तारीख कदाचित लवकर घेईल म्हणजे तुमची सुटका ही लवकरात लवकर होईल. तो म्हणतो की म्हणजे आता हे बघा, मी येथे असं ऐकलेलं आहे की कैद्याची जर वागणूक चांगली असेल आणि तर शिक्षा ही कमी होण्यासाठी मदत तर होते आणि त्याची सुटका सुद्धा लवकरात लवकर होते. आणि माझ्या बाबतीत तसं होतं की नाही हे बघावं लागेल. त्यावरती आता सचिन म्हणतो की हो, नक्की होणार आणि तुमच्या बाबतीत सुद्धा अण्णा तेच होणार आहे. तर हे बघा, त्यांनी मात्र तुम्हाला चांगल्या वागणुकीचं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि अशा चांगल्या कैद्याला मात्र हे सर्टिफिकेट जर भेटलं असेल आणि तो वकिलांना विचारतो की देशमाने हे बघा, ते सर्टिफिकेट आपण कोर्टामध्ये मध्यम म्हणजे मंजूर तर करणारच आहोत आणि ते सर्टिफिकेट तिथे दाखवल्यानंतर नक्की त्याचा काहीतरी फायदा होईल. त्यावरती आता महिप देवाला हात जोडतो की देवा परमेश्वरा, माझ्या पाठीशी असंच उभा राहा. सचिन जे काही म्हणतो ते खरं होऊन दे आणि यापुढे मात्र मी चांगल्या मार्गावर चालेल. मी फक्त माझ्याच माणसांच नाही तर सगळ्या समाजाच भलं करेल. तेव्हा आता महिपतच हे वागणं बघून आता नागराज म्हणतो की अरे देवाला तरी सोड, देवाशी खोट बोलशील आणि देवाची खोटी शपथ घेशील तर. त्यावरती आता महिप म्हणतो की हे बघा, तुम्हाला चेष्ट वाटत असेल पण तुम्हाला चांगल्या वागण्याची किंमत तर कळेलच काही. आता मात्र हातामध्ये चाकूसरी धरत नसतो. जेव्हा आता रक्तदान देण्याची वेळ येईल तेव्हा मात्र मी आता रक्तदान द्यायला तयार असेल. नागराज विचार करतो की जर महिपने खरंच गुन्हेगारी सोडली तर ती मात्र माझ्या गळ्याशी येणार आहे तर, आणि मग मी मात्र येथून काही मरेपर्यंत सुटत नाही. नागराजला आता याच टेन्शन येतं, महिप जर सुटला तर माझा अवघड आहे. तेव्हा आता सचिन सुद्धा आपल्या मनामध्ये अगदी स्वार्थीपणाचाच विचार करतोय, जरी हा शिखरे जेल मधून सुटला तर मला काय त्याचा उपयोग होणार आहे.
तर आपलं वागणं बदलायचं आहे. म्हणून मात्र आता महेशच्या वागण्यावरून सचिनलाही आता म्हणजे याला सोडू की नको असा प्रश्न पडतो. त्यानंतर सगळे जण इकडे सायलीला घेऊन आत येतात. अश्विन सायलीला चेक वगैरे करतो. अर्जुन विचारतो की सायली, तुला बरं वाटतं का? आता कल्पना विचारते की अग सायली, काय झालं? तू गार्डनमध्ये कशी पडली होती? आणि तेवढ्यात मात्र आता ही अस्मिता म्हणते, अग मुळात म्हणजे अग सायली, तू तेथे करायला काय गेली होतीस बरं? तेव्हा सायली म्हणते की मी झाडाकडे गेले होते, पण तेथे गेल्यानंतर तर अचानक मला गरगरल्यासारखं झालं. तेव्हा अर्जुन चिडतो. अर्जुन म्हणतो की अगं बायको, हे तुझं काय सुरू आहे? तब्येत बरोबर नव्हती तर डॉक्टरांकडे जायचं होतं नाही? तुझी तब्येत बरोबर, मग काय गरज होती तुला बाहेर जाण्याची? हे तुला माहिती होतं ना की आपली तब्येत बरोबर नाही, आपण कशाला बाहेर जावं? आणि तेव्हा प्रताप म्हणतो की अरे अर्जुन, तिला बरं नाही आणि तरी सुद्धा तू तिच्यावर का दाखतो? अर्जुन खूपच पॅनिक झालेला आहे. चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, शांत हो, इतकं टेन्शन घेऊ नकोस आणि उगाचच पॅनिक होऊ नकोस. अरे नाहीतर तू तुझा स्ट्रेस तिच्याकडे पासवण करशील. अस्मिता विचारते की अगं सायली, नेमकं काय घडलं? जरा सांगशील का? नक्की काय झालं होतं बरं? तेव्हा आता सायली पुन्हा डोळे बंद करते आणि डोळे बंद करून ती आठवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तिला पुन्हा तो भूतकाळ, तिला जेव्हा झाडाखाली गेल्यानंतर नक्की काय घडलं हे सगळं काही आठवायला सुरुवात होते. पुन्हा त्या मुलीचा आवाज तिच्या कानामध्ये घुमत असतो, पूर्णा आजी, पूर्णा आजी. आणि हे सगळं तिने लहानपणी केलेलं आहे आणि ते तिला आता म्हणजे आठवण करून देत आहे. तर जोरजोरात तिला पूर्णाजी, पूर्णाजी असा का आवाज कानामध्ये घुमतोय? तेव्हा आता सायलीला चक्कर आलेली असते आणि ती लगेच त्या झाडाखाली पडलेली आहे. आणि तेव्हा आता तेथे त्या मुलीने चष्मा पुरलेला आहे, तसाच सायलीने चष्मा पुरलेला आहे हे आठवते. आणि सायली आता आपले डोळे उघडते. अर्जुन विचारतो की बायको, खरंच आता मला टेन्शन यायला लागलेलं आहे. नक्की काय झालं होतं सांग बरं? तेव्हा आता अश्विन लगेच सायलीला चेक करायला घेतो. तिचा बीपी वगैरे चेक करतोय. तेव्हा अस्मिता विचारते की अश्विन, अरे सायलीचा ब्लड प्रेशर वाढलेला आहे का रे? तेव्हा अश्विन चेक करतो आणि म्हणतो की बीपी तर नॉर्मल आहे. आणि वहिनी थांब, मी प्लस चेक करतो. तेव्हा आता सायली मनात विचार करते की आता अश्विन भाऊजी मला असं तपासलं तर त्यांना शंका येऊ शकते का दिवस गेलेत म्हणून. मी तर आता यांच्याशी म्हणजे अर्जुनशी या विषयावर तर बोललेले सुद्धा नाही. तेव्हा अश्विन विचारतो की वहिनी प्लस चेक करू का? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अग सायली, चेक करून दे ना अर्जुनला. तू असं का करतेस बरं? सायलीला भीती वाटत असते की आता अश्विन भाऊजींना समजले तर मात्र आता सगळ्यांच्या समोर माझं भिंग कुठे येईल. पण तरी सुद्धा आता तरी सायली अश्विनच्या हातामध्ये हात देते आणि डोळे बंद करते. तर अर्जुन विचारतो की अश्विन, काय होतं रेला? तर अर्जुनच्या जीवाला पूर्णपणे आता हुरहुर लागलेली असते. सालीला काय झालं असेल का? तिला चक्कर आली असेल, त्याला तिची काळजी वाटते आणि तो विचारतो की काय झालं अश्विन, सांग ना. अश्विन म्हणतो की अरे थांब थोडंसं. अश्विन सायलीला विचारतो की वहिनी, तुम्हाला म्हणाली की तुला अशक्तपणा जाणवतो आणि हे सगळं तुला कधीपासून होते? सायली म्हणते की 2-4 दिवस झालेत. अश्विन विचारतो की गरगरल्यासारखं होतं? तर सायली मान डोलावते की हो. अश्विन विचारतो की मला एक गोष्ट सांग बरं, तुला उलट्या झाल्यात आणि तू आम्हाला कोणाला सांगितलं असं आहे का? सायली आता मुद्दाम नाही म्हणते. तर अश्विन विचारतो की उलटी होईल असं तुला वाटतं का? सायली हो असं म्हणते. कल्पना आणि अस्मिता तेव्हाच ओळखतात आणि आता त्यांना ती लक्षण आहे तर ती तेव्हा त्यांचा चेहरा खोलतो. अश्विन विचारतो की वहिनी, मला जे काही असेल ते सगळं काही खरं आणि स्पष्ट सांग. या क्षणाला मी तुझा दीर आहे हे विसरून जा. एक डॉक्टर म्हणून मी माझ्या पेशंटला जे प्रश्न विचारतो ना, तेच प्रश्न मी तुला विचारतोय. आणि अश्विन आता सगळ्यांच्या समोर सायलीला विचारतो की तुझे लास्ट पिरियड्स केव्हा आले होते? तेव्हा आता सायली पूर्णपणे कावरी बावरी होते
अर्जुन विचारतो की काय सायली सांग ना उत्तर दे. कल्पना म्हणते की अग सायली लाजू नकोस, अश्विन आपला आहे तो जे काही विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर दे आता. सायली म्हणते की 2 महिन्यापूर्वी. तेवढ्यात आता कल्पना, अस्मिता, विमलताई ह्या गालातल्या गालात हसतात. त्यांना समजत की नक्की सायली प्रेग्नेंट आहे. तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की ठीक आहे, आणि अर्जुन दादाला म्हणतो की हे बघ दादा, आपल्याला वहिनीच्या काही टेस्ट करावे लागतील. तर लगेच अर्जुन म्हणतो की हो लगेच करूयात आता. सायली म्हणते की भाऊजी अहो, त्याची गरज नाही सायली. आणि आता म्हणजे जे काही बोलते ना, तर ते ऐकून अस्मिता आणि कल्पना खूपच अगदी कालातल्या कालात हसत असतात. त्यांना खूप आनंद झालेला आहे. अश्विन म्हणतो की वहिनी गरज आहे, आणि हे बघ, टेस्टसाठी जर कुठेही बाहेर जायचं नाही, घरच्या घरी सुद्धा ही टेस्ट होऊ शकते. तेव्हा सायली खाली मान घालत म्हणते की हो मला माहिती आहे, आणि ती चाचणी मी घरी केलेली सुद्धा आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की हो का, मग वहिनी एक गोष्ट, तुला आता स्वतःची खूपच काळजी घ्यावी लागणार आहे, आणि आम्हाला सगळ्यांना सुद्धा तुझी काळजी एक अगदी नीट डोळ्यामध्ये तेल घालून घ्यावी लागणार आहे. कल्पनाला तर फारच आनंद होतो. अस्मिताला सुद्धा अर्जुनला काही कळत नसतं. अर्जुन अगदी बघत असतो की नक्की हे सर्व काय बोलतात. तेव्हा अर्जुन विचारतो की अरे अश्विन, म्हणजे एक्झॅक्टली हिला काय झालं. अश्विन म्हणतो की सायली, वहिनीला कोरड्या उलट्या होतात, गरगल्यासारखं होतं, मळमळल्यासारखं होतं, चक्कर सुद्धा आज आली होती, आणि विशेष म्हणजे हिला 2 महिन्यापासून पिरियड आलेली नाहीत. ही सगळी मात्र एकाच गोष्टीची लक्षण असू शकतात. तेव्हा अस्मिता खुश होत विचारते की अश्विन, तू खरं सांगतोस ना. अश्विन हो असं म्हणतो. अर्जुन म्हणतो की अस्मी, अगं काय हसतेस, हिची तब्येत बरोबर नाहीला, चक्कर येते, उलटी सारखं वाटतं, आणि तू हसतेस का. अश्विन सुद्धा खूप हसत असतो. अर्जुन म्हणतो की हे बघ अश्विन, तू लगेच ट्रीटमेंटला सुरुवात कर. सायली लवकरात लवकर बरी व्हायला हवी. तेव्हा आता कल्पना म्हणते की अरे अर्जुन शांत हो, सायलीला इतक्यात बरं नाही वाटणार रे, त्याकरता मात्र 8-9 महिने तर नक्कीच जातील. त्यावरती अर्जुन म्हणतो की एवढा वेळ का पण प्रतापला आता समजतं. प्रताप म्हणतो की अच्छा, आता माझ्या थोडं लक्ष द्यायला लागलेलं आहे. तर अस्मिता विचारते की अर्जुन, अरे तुला वकील कोणी केलं, तुला कायदा कळतो का. अरे ख्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टी सुद्धा तुला कळत नाही का. तेव्हा अर्जुन विचारतो की नक्की काय झालं, कोणी मला सांगेल का. सगळेजण मात्र आता अर्जुनची गिरकी घेत असतात. तेव्हा आता अर्जुनला काही कळत नसतं. सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे, परंतु अर्जुनला अजून काहीपर्यंत समजलेलं नसतं. प्रताप म्हणतो की याच्या आता लक्षात नाही येणार, परंतु जेव्हा हा बाप होईल ना, तेव्हा त्याच्या सगळं काही लक्षात येईल. तेव्हा आता अस्मिता म्हणजे अजून मात्र आपल्याला 8 महिने तरी थांबावं लागेल. तेव्हा अर्जुनच्या आता कुठे लक्ष देतं. तो लगेच उठून उभा राहतो आणि सायलीला विचारतो की म्हणजे सायली, तुझी काही टेस्ट केली होती तर ती प्रेग्नन्स टेस्ट होती तर. सायली मान डोलन हो असं म्हणते. अर्जुन विचारतो की म्हणजे ती पॉझिटिव्ह आली. सायली हो असं म्हणते. तेव्हा तर सगळ्यांना खूपच आनंद होतो. कल्पना तर सायलीच्या पपयास घेते आणि मिठी मारते आणि म्हणते की हो अर्जुन, सायली, काँग्रॅच्युलेशन्स. कल्पनाला, अस्मिताला, बाकी सगळ्यांना इतका आनंद झालेला आहे, परंतु सायलीच लक्षपात्र अर्जुनच्या चेहऱ्याकडे असतं. अर्जुनचे हावभाव नक्की काय येतात. अर्जुनला काय वाटतं. अर्जुन, सायली, काँग्रॅच्युलेशन्स, तुम्ही दोघं आई बाबा होणार आहे. तर कल्पनाला इतका आनंद झालेला आहे, आणि त्या दोघांचा आता ती अभिनंदन करत आहे. सगळेजण आता टाळ्या वाजवतात, परंतु सायलीच सगळं लक्ष अर्जुनवर असतं. तेव्हा आता लगेच प्रताप म्हणतो की सायली, खूप खूप अभिनंदन अर्जुन, तुझं सुद्धा आणि आमचं सुद्धा अभिनंदन. म्हणजे कल्पना आणि आम्ही दोघेही परत एकदा आजी आजोबा होणार आहोत. तर अस्मिता अर्जुन जवळ येते आणि काँग्रॅच्युलेशन्स म्हणते. अस्मिताला खूपच आनंद होतो. ती म्हणते
की आता मात्र आपली बाळ एकमेकांबरोबर खेळत वाटणार आहेत. तेव्हा आता विमलताई सुद्धा त्या दोघांचे अभिनंदन करतात. तेव्हा आता अश्विन म्हणतो की खरंच हे बघ दादा, खूपच तुझं अभिनंदन. अशा वेळेस मात्र एका बापाला किती आनंद होऊ शकतो हे मी इमॅजिन करू शकतो. कल्पना लगेच विमलला म्हणते की आज मात्र काहीतरी गोडाच कर बर का, लगेच मंदिरात जाऊन येते. तेव्हा प्रताप म्हणतो की कल्पना, देवासमोर साखर तरी ठेव. अर्जुन मात्र अजूनपर्यंत काही त्याच्या चेहऱ्यावर हास्य काही नसतं आणि सायलीला त्याची काळजी वाटते. अर्जुनला काय वाटेल, अर्जुनला आता ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद वाटेल का बाप होण्यासाठी आणण्यासाठी आता ते तयार होतील का. तेव्हा आता सायली अर्जुनकडे डोकन डोक पाहत असते आणि मनात म्हणते की सगळ्यांना ही बातमी कळाली म्हणून मला जरा हलकं वाटतं. नक्की यांच्या मनामध्ये काय आहे हे मला अजून सुद्धा नाही कळत. तेव्हा आता अश्विन म्हणतो की मी आलोत आणि अश्विन आतमध्ये निघून जातो. तर अर्जुन त्याच्याकडे पाहतच असतो. आज चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, तुझा असा पुतळा का झालेला आहे. बाळकाही अस पुतळ्याबरोबर खेळणार आहेस का. सगळेजण आता हसतात. कल्पना म्हणते की सायली, या क्षणाची मी केव्हापासून वाट बघत होते. आणि हे बघ, आता स्वतःची काळजी घ्यायची दगदग अजिबात करायची नाही. तेव्हा अस्मिता तर उड्याच मारत असते आणि म्हणते की या घरात खरंच आनंदाची खूप गरज होती आणि आता तर मी उड्याच मारणार आहे. इतका आनंद मला झालेला आहे. तेवढ्यात प्रताप म्हणतो की अहो कल्पना आजी, आता मात्र पदर खोचून तयार रहा. घरामध्ये एक बाळ आहे तर आता आणखीन एक बाळ येणार आहे. बरं, म्हणजे आजी काही तर खूपच बिजी असेल. तेव्हा आता विमल म्हणते की वहिनी, मी आहे ना तुमच्या मदतीला. दोन्ही बाळांना काही कमी करून देणार नाही. तेव्हा चैतन्याच सगळं काही लक्ष अर्जुनवर असतं. चैतन्य विचार करतो. त्याच्याकडे बघत अर्जुन नक्की की काय झालं असेल, तो असं का काहीच रिएक्ट होत नाही असला विचार करतोय. तेव्हा अस्मिताच सुद्धा लक्ष जातं. ती म्हणते की अर्जुन का गप्प उभा आहे. अरे, तर मला असं वाटलं होतं की तू बाप होणार आहे. या आनंदाने मात्र अगदी आनंदाने उड्या मारायला लागशील. पण तुला नक्की काय झालं, तू असा गप्प का उभा आहेस. त्यावरती प्रताप म्हणतो की अस्मिता, तू आपल्या समोर आहे ना म्हणून जरा गप्प गप्प आहे. अर्जुन आणि सायलीला एकदा त्यांच्या खोलीमध्ये जाऊन दे, मग तू त्यांचा आनंद व्यक्त करेल. तेव्हा आता कल्पना म्हणते की हो ना अर्जुन, तू सायलीला घेऊन आता वरती जा बरं. तुमच्या दोघांचा मात्र हा खास क्षण आहे. तुम्ही दोघांनी एकत्र एन्जॉय करा. तेव्हा आता सायली विचारते की अहो वर येतात ना तुम्ही. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, जरा सांभाळून जा आणि पाया जरा हळूच चढ. सायली आणि अर्जुन आता वर जातात. तेव्हा आता सगळेजण आनंदाने हसतात आणि आता चैतन्य म्हणतो की सगळ्यांच खूप खूप अभिनंदन. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की माझं तर अगदी सगळ्यात जास्त अभिनंदन, कारण माझं डबल प्रमोशन झालेलं आहे. तर आता अस्मिता ताईच्या बाळाचा मामा तर आहेच, पण आता मी काका सुद्धा होणार आहे. तर त्यावरती आता अस्मिता म्हणते की अरे, तू तर माझ्या बाळाचा मामा आहेस, तर तू सायलीच्या बाळाचा सुद्धा मामाच होणार आहे. तेव्हा आता लगेच अस्मिता असं म्हटल्यानंतर प्रताप म्हणतो की अगं अस्मिता, तू असं काय करत आहेस. अर्जुनच्या बाळाचा तो काका नाही का. त्यावरती चैतन्य म्हणतो की एक मिनिट, खूप जास्तच कॉम्प्लिकेटेड होते. आपण एक असं काम करूयात की मी दोन्ही बाळांचा चांगला एक मित्र होईल. नॉट काका नॉट मामा, एक चांगला मित्र. आणि तेवढ्यात आता कल्पना म्हणते की विमल, अगं जा लवकर उभी का आहेस. अगं लवकरात लवकर शिरा तयार कर आणि नैवेद्य दाखव. तेव्हा कल्पना म्हणते की मी सुद्धा देवाच्या पुढे साखर ठेवते. आणि तेवढ्यात प्रताप तर खुष्ट म्हणतो की गुलाबजाम सुद्धा करायला घ्या. आता अस्मिता म्हणते तुमचं तर अगदी पूर्णाजीच्या पेक्षा जास्तच होते. एक छान फक्त निमित्त मिळालं तर तुम्हाला गुलाबजाम हवा आहेत, शिरा हवा आहे, रसगुल्ला नको का. प्रताप म्हणतो की हो अगं चालेल ना, अगदी खूपच चालेल. बातमी इतकी गोड आहे
तर काही पण चालेल, होऊन जाऊन दे म्हणून सगळेजण आता इतक्या आनंदाने हसत आहे, सगळ्यांना फारच आनंद झालेला आहे. घरामध्ये पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सागर सायलीच्या ह्या प्रेग्नन्सच्या टेस्टमुळे आणि आता तिच्या ह्या प्रेग्नन्स आता लवकरात लवकर ती आई होणार आहे आणि सुभेदारांना एक असं छान गोंडसं नातू देणार आहे. तर तेव्हा अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले आहेत. अर्जुन आता स्तब्ध बसलेला आहे, एकटक बघत सायली. त्याच्याकडे बघते सायली म्हणते की एवढी मोठी गोष्ट घरात सगळ्यांना कळण्याऐवजी तुम्हाला अगोदर कळायला हवी होती. ती गोष्ट तुम्हाला सगळ्यांच्या अगोदर कळाली नाही म्हणून तुम्ही चिडलेले आहात का? आणि हे बघा, मी खरं सांगते की हे सगळं सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करत होते जिने जेव्हा मला खाली झोपायला बोलावलं होतं तिच्या रूममध्ये, तेव्हा मला तुम्हाला हे सांगायचं होतं, पण ते सगळं मी नाही सांगू शकले. आणि हे बघा हो, तुमच्या मनात नक्की काय आहे तेच मला नाही कळत. तरी सुद्धा अर्जुन काहीच बोलत नाही. तो फक्त स्तब्ध आहे. तुम्हाला आनंद तर होतो ना, आपण आई बाबा होणार आहोत म्हणून. आणि अजूनपर्यंत तुम्हाला ही जबाबदारी नकोशी वाटते का? तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा ताण आलेला आहे का? तुम्हाला भीती वाटते का? अहो बोला ना, तुम्ही खाली सुद्धा काहीच बोलले नाहीत. नक्की काय झालं तुम्हाला? बोला ना, तुमच्या मनात नक्की काय आहे? प्लीज बोला, एकतर मला खूप टेन्शन येत आहे. बोला ना काहीतरी. तेव्हा आता अर्जुन तिच्याकडे बोट करतो की आई, आणि त्याच्याकडे बोट करून म्हणतो की बाबा, म्हणजे आपण आई बाबा होणार आहोत का? तेव्हा आता सायली विचारते की तुम्हाला आनंद तर झालेला आहे ना? अर्जुन म्हणतो की आनंद, एक्साइटेडमेंट, ड्रेस, हे सगळे काही इमोशन्स आहेत. तर ते एकदम असे वीक झालेले आहेत. खाली काहीच बोललो नाही. मला कळतच नव्हतं की मी रिएक्ट कसा होऊ, म्हणजे मी बाबा होणार आहे. तर तेव्हा आता सायली म्हणते की हो, मला माहिती आहे की ही खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही मात्र याचा ताण घेऊ नका. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बायको, अगं मी तर खरंच खूप इम्प्रेस होतो जेव्हा आता डॅड म्हणाले बाप झाल्यानंतर तुला सगळं काही कळेल आणि आपोआप तू सगळं काही शिकशील सुद्धा. तेव्हा मला वाटलं की खरं आहे, एकदा बाप झाल्यानंतर त्या सगळ्या ही जबाबदारी आहे, सर्व हँडल करेल म्हणून. आणि हे बघ ना बायको, तू आहेस ना माझ्यासोबत? तेव्हा आता सायली विचारते की म्हणजे तुम्ही आपल्या बाळात स्वागतच करता आहात ना? तेव्हा आता अर्जुन इतका आनंदित झालेला असतो. तो म्हणतो की काय स्वागत, नंतर आता मी इतका आनंदाने उड्या मारणार आहे. आणि अगदी तो बेडवर चढतो आणि सगळ्यांना ओल्ड सांगणार आहे की मी बाप होणार आहे, बाप होणार आहे. साईला फारच आनंद होतो. साईला आता खदखणी हसत असते. अख्ख्या पनवेलमध्ये पेढे वाटणार आहे. पनवेलमध्ये काय, मुंबई आणि पुन्हा सगळीकडे पेढे वाटणार आहे. तर तोंड गोड करा, मी बाप होणार आहे, बाप होणार आहे. आणि बायको, आणि तो सायलीच्या हाताला धरतो, तिला गोल गोल गिरक्या घेऊन फिरवतो. थक यू थके थके सो मच, बायको असं करत असतो. आणि तो तिला उचलून घ्यायला सुद्धा जातो. तर सायली म्हणते की अहो थांबा थांबा थांबा, आणि म्हणते की आता असं उचलून वगैरे नाही घ्यायचं बर का, आपल्याला सांभाळावं लागेल, काळजी घ्यावी लागेल. तेव्हा आता लगेच अर्जुन म्हणत की हो, सगळं काही मी अगदी सांभाळून घेईल, हँडल करण्याचा प्रयत्न करेल, पण अस्मिताच्या बाळाला मात्र नक्की कसं सांभाळायचं हेच मला हँडल करता येत नाही. शिकणार मी, सगळं काही शिकून घेणार. आणि बायको, तू मला शिकव. सायली म्हणते की हो नक्कीच, हे बघ बाळाला सांभाळण, याचे जे काही रूल्स आहेत, जे काही हे फॉलो कसे करायचे, ते सगळं काही तुम्हाला लिहून दे. काही नाही. तो आता आनंदाच्या भरामध्ये पेणारी डायरी सुद्धा घेतो. आणि तू बसवर इथे खाली, मला अगदी लिहून घेऊन दे, सांग लवकरात लवकर. तेव्हा सायली म्हणते की ऐका, हे बघा, बाळाला सांभाळण्याचे कोणतेही नियम वगैरे आणि रूल्स वगैरे काही नसतात. बघा, जसं प्रत्येक बाळ वेगळं असतं, तसं त्याच्या आई बाबांच्या सांभाळण्याच्या प्रत्येक पद्धती सुद्धा वेगळ्याच असतात. बाळावर त्यांचं जे काही प्रेम असत ना, तर ते प्रेमच त्यांना सगळं काही शिकवते. तेव्हा अर्जुन सायलीला विचारतो की बायको, मी एक चांगला बाप तर
होईल ना. आता सायली म्हणते की हो, तुम्ही एक उत्तम बाबा होणार आहेत आणि तुम्हाला सगळं काही करायला जमणार आहे. तर तुम्ही जितका चांगला नवरा आहात ना, त्याही पेक्षा एक चांगला बाबा होणार आहात. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही सत्य म्हणत होतात ना, तुम्हालाही एवढ्यातही जबाबदारी घ्यायची नाही. म्हणून तेव्हा मला असं वाटलं की न सांगितलेलं बरं राहील. परंतु आताही ही बातमी जेव्हा सगळ्यांना कळाली, तेव्हा सुद्धा मला असं वाटलं होतं की तुमचं नक्की मत काय असेल, कसे रिएक्ट होतात, तेच मला काही कळत नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की खाली जेव्हा मला सगळ्यांनी काँग्रॅच्युलेट केलं, तेव्हाच मात्र माझे मनातील सगळी काही जुनी मत ओढून गेली. तर त्यामुळे आता मला आपलं बाळ हवं आहे. सायली विचार म्हणते की परत म्हणा एकदा. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला आता आपलं बाळ हो आहे, ते पण अगदी मनापासून. तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो. आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून येतात आणि सायली लगेच अर्जुनला घट्ट मिठी मारते. दोघेही खूप खुश आहेत. त्यानंतर मात्र कल्पनाची आता तयारी सुरूच होते. ती विमलला सांगत असते, हे बघ अगं, उद्यापासून आता दुधावाल्याला सांगायचे दूध वाढवण्यासाठी आणि साजूक तूप वगैरे आहे ना, नाहीतर ते कडवायचे आहे असंच लिहून ठेव यादीमध्ये. त्यावरती विमलताई म्हणतात की हो आहे. तर प्रताप आणि चैतन्य हे दोघे आता चहा घेत असतात आणि ते दोघं आता कल्पनाच बोलणं ऐकून एकमेकांकडे बघून हसत असतात. आणि कल्पना म्हणते की अग विमल, चोरटीची सुद्धा तयारी करायला घ्यायला पाहिजे. विमलताई म्हणतात की अहो, इतक्यात कुठे चौरोटी, तर 3 महिन्यानंतर भरता. तेव्हा आता कल्पना म्हणते की अग बघता बघता साईला 3रा महिना सुद्धा लागेल. आणि हे बघ, मला आयत्या वेळेला कोणतीही घाई नको एकदा की चौरोटी झाली, कारण लगेच आपल्याला डोळे जेवणाची तयारी सुद्धा करायची आहे. तेव्हा आता प्रतापला हसू येते आणि तो म्हणतो की अगं कल्पना, आजच कळालेलं आहे की सायली प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि या सगळ्या गोष्टीसाठी खूप महिने आहेत अजून. तेव्हा आता कल्पना म्हणते की अहो हसू नका, आपल्याला असं वाटतं की खूप वेळ आहे, पण वेळ पुरत नसतो. हे बघा, अस्मिताच्या बाळाच्या वेळेस मी स्वेटर विणायला घेतलं होतं. बोलता बोलता त्या स्वेटर विणण्यासाठी 4 महिने मला लागलेत. यावेळेस मात्र मला तसं होऊन द्यायचं नाही. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अगं मग आतापासूनच तू डोळे जेवण्याच प्लॅनिंग करणार आहेस का? तेव्हा आता चैतन्य गंमत करत म्हणतो की काका, मला तर असं वाटतं की मावशीने त्याच्या लग्नाच सुद्धा प्लॅनिंग सुरू केलेलं आहे. तर आणि मावशी हॉल कुठे बुक केलेला आहे आणि बुक केल्यानंतर केटर्सला काय सांगायचं बरं, म्हणून सगळेजण आता कल्पनेची गंमत करत आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अरे माझी मस्करी करू नकास. एकीकडे मला अस्मिताच्या बाळाला बघायचं आहे आणि दुसरीकडे अलीकडे लक्ष द्यायचं आहे. मग बघा माझी किती तारामळ उडणार आहे बरं. आणि या सगळ्यामध्ये अस्मिताच्या बाळाच तर बारसं राहूनच गेलेलं आहे. मग ते बारसं कधी करायचं आहे बरं? प्रताप म्हणतो की हो, सगळं होईल, सगळं करूयात, फक्त एकदा श्वास घे दीर्घ. चैतन्य म्हणतो की मावशी, तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी सगळं काही ओके करेन, सगळं व्यवस्थित हँडल करतो. पण त्या अर्जुन बरोबर राहून राहून मी आता थकलेलो आहोत. मला अर्जुन बघायचं सुद्धा नाही. ते कोण आहे? तो अर्जुन, अर्जुन छे, मी नाही ओळखत त्याला. आता मात्र मी फक्त बाळाकडे लक्ष देणार आहे, बाळाचे लाड करणार आहे. तर असे लाड करणार आहे, असे लाड करणार आहे की बाळ वायाच गेलं पाहिजे. आणि तेवढ्यात सगळ्यांना इतकं हसायला येतं. तर कल्पनाला आठवण होते. कल्पना म्हणते की अहो, अर्जुन मात्र लहान असताने किती खोड्या करायचा हो. त्यामुळे मला माहिती आहे की अर्जुनच बाळ नक्की त्याच यासारखंच होणार आहे. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे बापरे. मग प्रताप म्हणतो की सगळ्यात अगोदर मात्र ही गोष्ट पूर्णायला कळायला हवी आणि तिला हे सर्व कसं सांगायचं तेच मला नाही कळत. तेव्हा कल्पना म्हणते की हो ना, माझ्या मनात सुद्धा तोच विचार आलेला आहे. त्यांना सायली गरोदर आहे हे कळून तर नाही चालणार, आणि तन्वी गरोदर आहे हे त्यांना असं वाटलं कळाले
तर खूपच घोळ होऊ शकतो. त्यावरती चैतन्य म्हणतो की आपण एक काम करू, पूर्णाजीच्या डॉक्टरांना विचारूया यात की पूर्णाजीला मात्र ही बातमी कशी सांगितली पाहिजे. तेव्हा कल्पना म्हणते की हो चालेल, आणि हे बघा, मी तुम्हाला तिघांना सुद्धा सांगून ठेवते, आपल्यावरती खूप मोठी एक जबाबदारी आहे. आता आपल्या सुनेला माहेर नाही, आणि जर मधुभू असते तर त्यांनी नक्की माहेरपणाला सायलीला नेलं असतं. पण आता मधू सुद्धा नाहीत, आणि त्यामुळे आपण आता आपल्या सुनेचे इतके लाड करायचे, आपल्या सायलीला इतकं काही अगदी प्रेम द्यायचं, तिला माहेरपणाची आठवणच येणार नाही. तेव्हा आता चैतन्य आणि प्रता उभे राहतात आणि खाली मान घालून हात अगदी मुजरा घालत म्हणतात की जशी तुमची आज्ञा आज्ञा आजी साहेब. तेव्हा कल्पनाला सगळ्यांना मात्र खूप हसायला येते. त्यानंतर आता विमल ताई म्हणतात की हे बघा अस्मिता ताई आणि अश्विन भाऊजी अजून सुद्धा काही खाली आलेले नाहीत. त्यांच्या मनावर काय दडपण आहे, आणि हा आनंद सगळ्यांनीच एकत्र साजरा व्हायला करायला हवा. त्या दोघांना सुद्धा या आनंदात सामील करून घ्यायला हवे. मी एक काम करू का, त्यांना बाहेर बोलू का. त्यावरती आता प्रताप म्हणतो की नाही, नको, बळजबरीने ओढून ताडून आपण या आनंदात सहभागी नाही करू शकतो. त्यांच्यावर जी परिस्थिती ओढवलेली आहे, आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी मात्र चैतन्य मनात विचार करतो की आता मिताताई तर या सगळ्या आनंदात सहभागी होईलच, पण अश्विनच काय, अश्विनला कसं आता या आनंदात सहभागी करायच, आणि तो सुद्धा बाप होणार आहे. आणि ही गोष्ट मात्र कोणालाच माहिती नाही, आणि हे सगळं अश्विन कसं डल करणार आहे काय माहिती. तेव्हा आता इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये आहेत. सायली म्हणत की तुम्हाला कल्पना नसेल, माझ्या मनावरच किती मोठं ओझं हलकं झालेलं आहे. तर त्यावरती अर्जुन म्हणतो की अगं हे पक, मला प्रेशर तर आलेलं आहे, परंतु आता अगदी पॉझिटिव्ह वाटतं. आणि हे पक, अस्मिताच्या बाळाला मात्र तू कसं हड्डल करते तसं हड्डल करता आलं पाहिजे. मला मात्र ते जमत नाही. म्हणजे या सब्जेक्टमध्ये तू टॉपर आहे आणि मी मात्र खाली. त्यामुळे या बाबतीत मात्र तुम्हाला जे काही सांगशील ना, ते सगळं मी फॉलो करेल. त्यावरती सायली म्हणते की काही हरकत नाही, मी तुम्हाला जे काही सांगेल ना, ते फक्त तुम्ही तेवढं फॉलो करायचं, आणि कसं की बाळ आल्यानंतर सगळं काही आपोआप तुम्हाला जमेलच. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की हे बघ, त्या सगळ्याच्या अगोदर तुझी काळजी घ्यावी लागेल. तुला काय खावंसं वाटतं बरं, आणि तुला कधीही काहीही खावंसं वाटलं तर तू मला सांग की 9 महिने जर मी परफेक्टपणे तुझी काळजी घेतली तर आता बाळ येईपर्यंत मात्र मी परफेक्ट बाबा होईल. सायलीला इतकं हसायला येतं. सायली म्हणते की हे बघा, मला काहीही खावंसं वाटलं तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेल, पण तेव्हा मात्र आईनी ते सर्व तयार केलेलं असेल. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की एक काम कर, जेव्हा कुठे आता रोडणी असेल, ही खुर्ची जरा आता आपण अशी ठेवूयात, आणि नको, ही खुर्ची सुद्धा नको, आरामदायी खुर्ची आपण आणूयात, म्हणजे तू इथून बसून आता सगळं काही सांगशील, आणि आपला बेड सुद्धा आपण इकडे घेऊया. म्हणून त्याला आता काय काय गोष्टी बदलायच्या तो इमॅजिन करत असतो. तेव्हा सायली म्हणते की इकडे या, इथे या, आणि इथे बसा. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा, अहो अशा वेळेस मात्र कुठल्याही आई बाबांच्या मनामध्ये तीच भीती असते, आनंद असतो, तीच धाकधूक असते, परंतु हा प्रवास मात्र आपण दोघेही एकत्र करणार आहोत, आणि तो सगळा छानच पार पडेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको, मी एक चांगला बाबा होईल असा विश्वास तर आहे ना तुला. तेव्हा आता सायली म्हणते की अहो प्रेशन्स नाही, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, तुम्ही एकदम परफेक्ट बाबा होताल. गेल्या 2 दिवसापासून ही गोष्ट जेव्हापासून मी मनात लपवली ना, तेव्हा मला खरंच खूप त्रास झालेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय 2 दिवस. सायली म्हणते की हो, कारण मला घरात सांगण्याच्या अगोदर ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तुमच्या त्या भीतीची भीती मला जास्त वाटत होती. पाहता सायलीचा तो हात धरतो आणि म्हणतो की खरंच मी किती घाबरत होतो. बाबा होण्याचं फिलिंग आहे
तर ते जगातील सगळ्यात ग्रेट फिलिंग्स आहे आणि मी त्याला घाबरत होतो. थँक यू सो मच, तू हा आनंद मला दिलेला आहे. तर थँक यू सो मच बायको म्हणून तो सायलीला पुन्हा मिठीत घेतो आणि म्हणतो की एरवी मला जर आपल्यामध्ये तिसरं कोणी आलं तर अजिबात आवडलं नसतं, पण हे जे काही तिसरं येत आहे ना, तर ते मला हो आहे. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. तर आता अर्जुन म्हणतो की हे मला नकोय. तेव्हा दोघांनाही खूप हसायला येतं. तेवढ्यात चैतन्य आत येतो. चैतन्य म्हणतो की सॉरी बर का, तुम्हाला असं डिस्टर्ब करायचं नव्हतं, खूपच महत्वाचा मला अपडेट द्यायचा होता. तेव्हा चैतन्य म्हणतो की अस्मिता, ताईच्याही डिजोची केस आहे, तर त्याची नोटीस आलेली आहेत आणि उद्या कोर्टामध्ये पहिल हेअरिंग आहे. तेव्हा आता सायली म्हणते की आता कुठे आनंद आला होता या घरात आणि परत सगळ्यांना आता टेन्शन येईल. आणि हे बघा मी काय म्हणते की आपण सगळ्यांनी शांतपणे बसून बोलूयात. त्यावरती अर्जुन म्हणतो की हे बघ, तू इथेच थांब, तू परत परत खाली येऊ नकोस, तुला आता आरामाची गरज आहे. सायली म्हणते की अहो पण अर्जुन म्हणतो की प्लीज ऐक माझं बोलतो अस्मिताशी प्लीज आणि तू आराम कर. तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो की आपण काही पॉइंट आहे ते डिस्कस करू आणि मगच घरच्यांशी बोलू. चैतन्य म्हणतो की ठीक आहे आणि दोघं खाली येतात. सायली विचारात पडते. तर हा भाग येथे सचिन मात्र हातामध्ये पेन घेतो आणि म्हणतो की अरे स्वतःला मात्र तू खूप हुशार वकील समजतो. आता बघ मी पुरावे कसे गोळा करतो आणि तुला दाखवते. तेव्हा सगळ्यांच्या समोर मात्र इकडे सुभेदारांच्या घरात येतो आणि म्हणतो की मी कधीच डिव्होर्स मागितलेला नव्हता. तुम्ही सगळ्यांनी यांनी मात्र माझ्या विरोधात अस्मिताचे कान भरलेले आहेत. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही, कोणी माझे कान भरलेले नाहीत, कारण मला तुझ्याबरोबर अगदी असणाऱ्या माणसाबरोबर असा माणूस जो आहे इतका नालायक त्याबरोबर मला राहायचंच नाही. तेव्हा आता सचिन म्हणतो की कारण तुला दुसऱ्याच कोणत्या तरी माणसाबरोबर आयुष्य काढायचं आहे. तर तेव्हा मात्र आता सायलीला पुन्हा आता तीच मुलगी दिसते आणि सायली आता झोपलेली असते. तिला पुन्हा तोच दृश्य आठवतं. ती जोरात उठते आणि थांब असं म्हणते आणि ते फोटो वगैरे पाहते, लहानपणीचे, पूर्णाईचे, प्रतापचे, कल्पनाचे, सगळ्यांचे आणि यात नवीचे सुद्धा. आणि ती साहिल विचार करते की हीच मुलगी मला कायम दिसत असते आणि माझा काय संबंध असेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.